नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर पदभरती 2026 याच्याविषयीची महत्त्वाची काही अपडेट्स आलेले आहेत। चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे अपडेट जाणून घेऊया। यामध्ये ही जी काही असणारी एसआयची एक्झाम असणार, ही एसआयची एक्झाम कोण घेणार याबाबतचा GR प्रसिद्ध झालेला आहे का, त्याचबरोबर यामध्ये काय नवीन अपडेट आहे हे आपण हे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती नगर परिषद भरती 2026 याची नवीन बॅच आपण काय करतोय तर सुरू करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतो आपण, शिवाय सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतो। टेस्ट सिरीज ई बुक्स द्वारे नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। त्याचबरोबर व्हिडिओ डाउनलोडचा रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चरचे जे काही व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो। डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असतो, लेक्चर अनलिमिटेड वेळा कितीही वेळा आपण हा पाहू शकतो। शिवाय या ठिकाणी वीकेंडला आपण दर वीकेंडचे शेवटचे जे काही 2 ते 3 दिवस असतात, या ठिकाणी आपण जे काय असणारे PYQ टाइपचे क्वेश्चन असतील किंवा तत्सम लेवलचे जे काही क्वेश्चन सिरीज आहेत, ही एक्सप्लेनेशन सहित आपण काय करतो या ठिकाणी सोडवून घेत असतो। शिवाय तज्ञ आणि अनुभवी अशा शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी भेटतंय। त्याचबरोबर टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी शिकवला जातो। आणखीन त्याचबरोबर काय असणार आहे तर तुम्हाला ही जी काही बॅच असणार, ही बॅच जॉईनिंग करायची असेल तर लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकताय। ही जी काही बॅच असणार आहे, ही बॅच MPC पॅटर्न नुसार असणार आहेत आणि नवीन GR नुसार सुरू करण्यात आलेली असणार आहे। बघा, नगर परिषद प्रशासन संचालनालय तर याच्या मार्फत ही जी काय असणारी परिपत्रक आहे हे सर्क्युलेट करण्यात आले, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट देण्यात आलेल्या असणार आहेत, जसं की लेखापाल व लेखापरीक्षक, कार्यनिर्धारक व प्रशासकीय सेवा असेल, स्वच्छता निरीक्षक आणि स्थापत्य अभियंता अशा वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत। गट क आणि गट ड मधील ह्या पोस्ट सांगितल्या जातात। यामध्ये आपल्याला स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता असेल, संगणक अभियंता, पाणी पुरवठा व मल्ल निस्सारण स्वच्छता अभियंता असेल, लेखापाल, लेखापरीक्षक, कर निर्धारक व प्रशासकीय काय असणार अधिकारी, अग्निशामक सेवा, स्वच्छता निरीक्षक। बघा, तर या ठिकाणी नगर परिषदेमार्फत महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत व रिक्त पदांची आकडेवारी कधीपासून आहे बघा, तर 2026 नुसार सांगितले जाते। मग याच्यामध्ये जे काही स्वच्छता निरीक्षक पदभरती असणार आहे, या स्वच्छता निरीक्षक पदभरतीमध्ये एकूण जी काही पद मंजूर करण्यात आली होती 637 होती, पैकी भरण्यात किती आलेली असणार बघा, RTI नुसार बघा 334, आणि जी काही रिक्त पद असणार ही 303 असणार आहेत। म्हणजेच ही बऱ्यापैकी काय असणार तर महत्वाची पदभरती असणार आहे। ओके, यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला जे काही महत्वाचं पद आहे हे लक्षात ठेवायचं काय असणार, स्वच्छता निरीक्षक। वेगवेगळे पद आहेत, तुम्ही याच्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकता जर का तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर। स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा स्वच्छता अभियंता, लेखापाल व लेखापरीक्षक, त्याचबरोबर कर निर्धारक, ओके, कर निर्धारण काय असणार प्रशासकीय अधिकारी 786, अग्निशामक 413 आणि स्वच्छता निरीक्षक आपल्या डबल ओ अकॅडमीची खास हैसियत असणारी काय असणार आहे, स्वच्छता निरीक्षक पदभरती 303 अशा वेगवेगळ्या काय असणार आहेत गट ड आणि गट क यामधील 2357 पदांची ही एकूण ऍडव्हर्टाइज असणार आहे। त्यापैकी स्वच्छता निरीक्षक SI सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी 303 पदांची जागा काय असणार आहे तर अवेलेबल असणार आहे। ओके, जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर त्याविषयीची जी काय अधिक माहिती ही आहे जी काय अधिक माहिती आहे ही अधिक माहिती पाहून घ्या आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती। वेगवेगळे कोर्सेस इतर सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये LSO असेल, FD असेल, TET टेट असेल, जलसंपदा बॅच, मृदा संधारण बॅच, औषध निर्माता, नगर परिषद, आरोग्य सेवक, आदिवासी बॅच, तलाठी, पशुसंवर्धन, अंगणवाडी सुपरवायझर, सरळ सेवा आणि अंतर्गत स्वच्छता निरीक्षक, MPW, ANM, GNM स्टाफ नर्स, महिला बाल विकास असेल, CDPO, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स आणि त्याचबरोबर आरोग्य सेविका अशा वेगवेगळ्या बॅचेस आपण काय करतोय तर या
या ठिकाणी चालवतोय। ह्या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील आणि सगळ्यात प्लस ह्या ज्या काही असणाऱ्या बॅच असणार आहेत, इव्हन तो जी काही सॅनिटरी इन्स्पेक्टरची सुद्धा जी काही बॅच असणार आहे ही नवीन GR नुसार असणार आहेत। ओके, नवीन GR नुसार काही पोस्ट गट क आणि गट ड मधला काही महत्वाची जी काही पद असणार आहेत ही पद आपण MPC कडे सुपूर्द करलेली असणार आहेत। तर ही MPC कडे सुपूर्द केलेली कोणती पोस्ट असणार आहे तर लक्षात ठेवायचं, इकडे बघा काय सांगितलं जातं, तर आपली जी काही सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ही सुद्धा आता कोण घेणार आहे, MPC मार्फत घेतली जाणार आहे। बघा MPC मार्फत कोणती कोणती पद देण्यात आलेत बघा या ठिकाणी, स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता असेल, लेखापाल, लेखा परीक्षक असेल, स्वच्छता निरीक्षक आणि काय असणार प्रशासकीय सेवा आणि कर निर्धारक। ओके, तर ह्या ज्या काही पोस्ट असणार या पोस्ट याबाबतची जी काही एक्झामिनेशन असणार हे MPC कडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आपण जी काय असणारी सॅनिटरी इन्स्पेक्टर SI ची जी काय असणारी बॅच असणार आहे ही आपण MPC बेस्ड असणार आहे। नवीन GR, नवीन अभ्यासक्रम आणि अपडेट माहितीनुसार आपण हा कोर्स सुरू केलेला आहे। ओके, काही बॅचेस 5 जून पासून तर काही बॅचेस ह्या 12 जून पासून चालू झालेल्या आहेत। तुम्हाला जर का या बॅच मध्ये इनरोल करायचे असतील किंवा इव्हन दो हे सोडून आणखीन इतर ज्या काही बॅचेस आहेत ह्या बॅचेस तुम्हाला जॉईनिंग करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करू शकताय, कॉन्टॅक्ट करू शकताय आणि याबाबतची अधिक माहिती प्लस ह्या ज्या काही बॅचेस आहेत ह्या बॅचेस मध्ये तुम्ही इनरोल करू शकताय। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच महत्त्वाची अपडेट माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू। धन्यवाद।